स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. तर जसं की आज आहे शनिवार आणि आपण घेऊन आलो आहे एक नवीन व्हिडिओ आणि त्यासोबत काही नवीन इन्फॉर्मेशन. डॅशबोर्ड ही सिरीज खूप मस्त चालली आहे, त्याच्यावरती खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे आपल्याला आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांसाठी. खूप खूप धन्यवाद तुम्ही जे बघताय आणि जे त्यातून शिकून तुम्ही जे पुढे युटिलाइज करणार आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट, गुड लक. ओके, तर आजचा जो टॉपिकवरती मला बोलायचा आहे तो आहे हिंदी भाषा ही अनिवार्य केलेली आहे पहिली ह्या वर्गापासून. तर काहीसं ह्या टॉपिकवरती मला बोलायचं आहे. तर जी NEP म्हणून एक हे आहे, म्हणजे लाईक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणून एक पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये ॲक्च्युली त्यांचं रेकमेंडेशन असं होतं की 3 भाषा असाव्यात. म्हणजे तुमच्या ॲकॅडमिक इयरमध्ये म्हणजे जे शिक्षणामध्ये 3 भाषा असाव्यात असं त्यांचं रेकमेंडेशन होतं. रेकमेंडेशन म्हणजे त्यांचा सल्ला होता. असं ॲक्च्युली अशी कुठली पॉलिसी किंवा सर रूल्स आणि रेग्युलेशन्स किंवा ऑर्डर अशी नाही आहे. एक रेकमेंडेशन आहे की 3 भाषा असाव्यात. तर त्या 3 भाषा कोणत्याही असू शकतात. तर पण त्यांचं प्राधान्य त्याच्यामध्ये असं असतं की एक जी असेल ती मदर टंग असावी, म्हणजे मातृभाषा एक असावी, एक रिजनल लँग्वेज असावी, म्हणजे रिजनल बोलण्यापेक्षा एक राष्ट्रीय भाषा जी असेल, हिंदी, जसं की आपली राष्ट्रीय भाषा हिंदी आहे ती एक असावी, आणि एक त्याच्या व्यतिरिक्त अजून एक भाषा असावी असं आहे. तर जेणेकरून ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये काय होतं की मातृभाषा म्हणून मराठी आणि राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदी आणि ऑप्शनल लँग्वेज म्हणून इंग्लिश असं आहे ॲक्च्युली, जर असं बघायला गेलं तर. पण काय होतं, एक 7वी 8वी गेल्यानंतर ऑप्शनल लँग्वेज आपल्याला हिंदी आणि संस्कृतमध्ये ऑप्शन निवडायला पूर्वीच्या काळात असं होतं. तर काही दिवसांपूर्वी असा एक GR निघाला होता की हिंदी भाषा ही अनिवार्य असावी पहिल्या वर्गापासून, म्हणजे पहिलीच्या वर्गापासून असं GR होतं. पण ते रिसेंटली आता ते GR रिवाईज होऊन हिंदी भाषाच्या पुढचा अनिवार्य जो शब्द आहे तो काढून टाकलेला आहे, म्हणजे ती अनिवार्य नसेल. बट स्टील ह्याच्यावरती असं क्लिअरिटी अशी नाही आहे ह्याच्यावरती जो GR आहे त्याच्या वर्डिंग्सवरती अशी एकदमशी क्लिअरिटी नाही आहे. बट ठीक आहे, हे सगळं जे असेल ते त्याचा निर्णय सरकार घेईल आणि योग्य तो निर्णय घेईल. माझं त्याच्याबद्दल काही मत नाही आहे. ऑफकोर्स तुमची मतं तुम्ही मांडू शकता खाली कमेंटमध्ये की हे योग्य आहे की अयोग्य आहे. पण ह्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जे काय पॉइंटर्स तुम्हाला सांगतो ते तुम्हाला पटतात की नाही पटत हे मला कमेंट्समध्ये सांगा, आणि त्याच्यावरती तुम्ही ठरवा की हा जो घेतलेला निर्णय आहे तो चुकीचा असेल की बरोबर असेल, हे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. तर माझा पहिला हे मुद्दा असा असेल की जर हिंदी भाषा हे जे अनिवार्य करण्याचं जे चाललं आहे, तर हे मे बी का केलं असावं. ओके, आता याचे रिझन्स मल्टिपल असू शकतात. माझ्या मते जे काय मी माझं मत सांगतो आहे की आजकाल काय झालं, SSC बोर्ड जो होतं आहे तर बऱ्याच शाळांमध्ये CBSE बोर्ड हे जे आहे ते आलेलं आहे. तर त्याच्यामध्ये कसं होतं, NCERTची जी टेक्स्टबुक्स वगैरे असतात त्याच्यामध्ये, तर नॉर्मली सेंट्रली म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब ओपनिंग्स असू दे किंवा असं काही इंटरव्ह्यू असू दे, तर त्याच्याप्रमाणे शक्यतो हे प्लॅनिंग असतं. आणि जसं आपलं ऑल ओव्हर इंडिया हिंदी आपली जी आहे ती राष्ट्रीय भाषा आहे, त्याच्यामुळे असं असेल की हिंदी भाषा ही इन्क्लूड झाली पाहिजे, जेणेकरून मुलं शिकतील आणि फ्लुएंट होतील हिंदी बोलण्यामध्ये. हे कारण असू शकतं की का ही अनिवार्य केलेली आहे. ओके, तर आणि दुसरा माझा पुढचा मुद्दा असा असेल की हे महाराष्ट्रामध्ये जे आहे तर हे अनिवार्य असलं पाहिजे की नाही असलं पाहिजे, ह्याच्यावरती तुम्ही मत द्या खाली. बट मला असं फील होतं की जर अनिवार्य असेल महाराष्ट्राच्या राज्यामध्ये, मला असं फील होतं की ठीक आहे, हा जर रूल असेल किंवा हिंदी भाषा ही कंपल्सरी केली असेल, तर अजून एक अशी गोष्ट पण आली पाहिजे की जिथे जर शिकताय तर काही लोकांना जसं इंग्लिशमध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो. माणसाला बुद्धी असते, त्याला सगळं नॉलेज असतं, बट कम्युनिकेशन हे वेगळं आहे आणि लँग्वेज हे वेगळं आहे. कम्युनिकेशनला एका व्यक्तीकडून दुसऱ्यापर्यंत कम्युनिकेशनला पोहोचवण्याचा जर काही जरिया असेल तर तो आहे लँग्वेज. तर भाषा ही लँग्वेज झाली. तर मला असं म्हणायचं की काही लोकांना खूप चांगलं ज्ञान असतं, काही म्हणजे बुद्धी चांगली असते, त्यांना भरपूर नॉलेज असतं गोष्टी, फक्त त्यांना पोहोचवता येत नाही दुसऱ्या व्यक्तीपर्यंत. दॅट इज जस्ट बिकॉज ऑफ द लँग्वेज बॅरियर. कम्युनिकेशन बॅरियर नसतो, त्याला संवाद कसा साधायचा हे माहिती असतं, पण भाषा हे कधीतरी बॅरियर असू शकतं. खूप लोकांना इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश बोलायला म्हणजे असं प्रॉब्लेम होतो की इंग्लिशमध्ये ते पूर्ण फ्लुएंटली नाही बोलू शकत, कारण
याच्या आधी आजकाल जे चालली आहेत मुलं, ह्याच्या आधीचे जे सगळ्या शाळा वगैरे होत्या इथे मराठी शाळेत शिकलेले आहेत, BMC शाळेमध्ये शिकलेले अशी सगळी पब्लिक आहे. आता ते सगळं झालं आहे CBSE वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. बट हा एक टॉपिक असू शकतो की तर मग असं का नाही करू शकत की जर हिंदी जर अभ्यासक्रमामध्ये जर कंपल्सरी केली जाते, आता गव्हर्नमेंटचे जे जॉब आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे किंवा वॉटर, त्याच्यामध्ये हिंदीमध्ये एक असतं म्हणजे पेपर असतो हिंदीमध्ये किंवा हिंदीमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतं. पण असं पण काहीतरी करा ना की मग जे इंटरव्ह्यू घेतले जातात ते पण हिंदी लँग्वेजमध्ये कंपल्सरी करा किंवा ॲटलिस्ट रेकमेंडेशन असं असू द्या की हिंदीमध्ये दिलं तरी चालेल. इंग्लिश हे गरजेचं नाही आहे आणि इंग्लिश येतं की नाही ह्याच्यावरून जज करू नका. ऑफकोर्स भाषा आली पाहिजे. इंग्लिश ही इंटरनॅशनल लँग्वेज आहे. सगळ्या कंट्रीज म्हणजे बाहेरच्या कंट्रीजमध्ये काम करायचं असेल तर ही भाषा आलीच पाहिजे. बट मी एक कंपॅरिझन करतोय मी की जर इथे अनिवार्य आहे तर तिथे पण असं काहीतरी आलं पाहिजे की जेणेकरून इझी होईल. म्हणजे हिंदी भाषा पण चा जो आत्ताचा जो कन्सिडरेशन आहे तो खूप कमी आहे. असं काहीतरी झालं पाहिजे की कन्सिडरेशन जास्त असलं पाहिजे. हे हे माझं मत आहे. ॲटलिस्ट महाराष्ट्र ह्या स्टेटमध्ये, कारण इथे जास्त करून मातृभाषा जी आहे म्हणजे मदर टंग जी आहे ही आपली मराठी आहे. ऑफकोर्स मराठी असेल, खूप चांगलं आहे, अतिउत्तम, हे झालंच पाहिजे असं मला वाटतं. सिन्स आपण मराठी लोकांसाठी काम करतो, मराठीत तुम्ही इंटरव्ह्यू द्याल, तुमचे सगळे विचार मांडाल, बरोबर आहे. पण कसं आहे माहिती आहे, मेल ड्राफ्टिंग करायला किंवा अशा सगळ्या स्किल्सला ना इंग्लिश हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे इंग्लिश अजिबातच नसेल येत आणि फक्त हिंदी आणि मराठीमधून तुम्ही देऊ शकता तर ठीक आहे. मग त्या एम्प्लॉयरला, भले तो प्रायव्हेट एम्प्लॉयर असेल, त्याला अधिकार आहे की बाबा तुम्हाला रिजेक्ट करायचा. बट आय थिंक ह्या सगळ्या सिच्युएशनवरून मी तुम्हाला म्हणजे मला जे काय माझं पोचवायचं होतं भावना त्या तुम्हाला पोचल्याच असतील की मला काय म्हणायचं होतं. एका ठिकाणी अनिवार्य आणि दुसऱ्या ठिकाणी कुठली वेगळीच भाषा कंपल्सरी असेल. जर आता तिथे इंग्लिश कंपल्सरी असेल इंटरव्ह्यूच्या ह्याच्यामध्ये तर तुम्ही सिलेबसमध्ये पण इंग्लिश कंपल्सरी करा. असं ॲक्च्युली आहे आपल्या महाराष्ट्र स्टेटमध्ये आहे. बट काही अशा शाळा आहेत जिथे इंग्लिश कंपल्सरी नाही. जसं की मी तुम्हाला बोललो एक थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायला येते, तसं ऑप्शनल लँग्वेजमध्ये 3 कुठलेही ऑप्शन्स असायला पाहिजे, ओपन ऑप्शन्स असायला पाहिजे. आणि ते ॲक्च्युली असं म्हणजे जसे ओपन इंटरव्ह्यूच्या वेळी असतात तसे असायला पाहिजे. तर तुम्हाला ह्याच्यावरती काय वाटतं की हिंदी भाषा ही अनिवार्य असली पाहिजे की नाही? दुसरं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये इंग्लिश अनिवार्य असली पाहिजे की नाही? तर हे 2 गोष्टींवरती तुम्हाला काय वाटतं ह्याचं मत नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि ऑफकोर्स जे काही डिसिजन घेईल म्हणजे जे काही सरकारचा डिसिजन असेल, ऑफकोर्स मी माझ्यापेक्षा खूप चांगले तज्ज्ञ आहेत, मी खूप इंटेलिजंट लोक आहेत आणि मी हे एकटं बोलतो आहे. बट तिथे कसं माहिती आहे कौन्सिल असते, तर त्याच्या प्रकारे ते जे पण काही निर्णय असेल आणि जो जनतेसाठी जो योग्य असेल हाच निर्णय सरकार नेहमी घेतं आणि घेईल ह्यापुढे. तर ठीक आहे, जे सरकारने डिसिजन दिलं आहे, जे गव्हर्नमेंटने दिलं आहे त्याच्यासाठी माझा रिस्पेक्ट आहे. असं नाही आहे की मी कुठल्या गोष्टीचा निषेध करत नाही किंवा असं काही नाही आहे. माझं मत देतो आहे की नाही असंच झालं पाहिजे असं काहीही. ऑफकोर्स जे काय असतील तर बरेच असे मार्ग आहेत, लीगल योग्य मार्ग आहेत जेणेकरून आपण अपील करू शकतो आपले डिसिजन्स. तर ते विविध प्रकारचे मार्ग आहेत आणि जे तुम्हाला ऑफकोर्स तुम्ही शोधा, तुम्हाला भेटतील ते मार्ग. आता त्याबद्दल मी बोलत राहतो, व्हिडिओ खूप लेंदी होईल. तर ठीक आहे. आणि बस हेच मला तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं आणि तुमचं मत जाणून घ्यायचं होतं. जेणेकरून पुढची टिप्स अँड ट्रिक्स जे असतील माझे ऑफकोर्स येऊ आपण, पण आता ह्याच्या पुढे आपण डॅशबोर्डची जी सिरीज आहे ती पूर्ण करू. तर ठीक आहे. परत मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला. असेच आपण मजेशीर अपडेट्ससोबत येऊ आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.